राम राम मंडळी, सुरू होतोय लोकशाहीचा उत्सव आणि गावगाड्यांचा विकास म्हणजेच जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026-27. या निवडणूक रिंगणात कोण मारणार बाजी, कोण उधळणार विजयाचा गुलाल. प्रत्येक मतदाराचा आवाज आणि प्रत्येक उमेदवाराचा अजेंडा तुमच्यापर्यंत पोहोचणार फक्त एल्गार न्यूज महाराष्ट्र या चॅनेलवरून. चला तर मग सुरू करूया आजची विशेष मुलाखत. आपली माणसं या सदराखाली. हो, अगदी बरोबर ऐकलं तुम्ही, आवाज जनतेचा. नमस्कार. एल्गार न्यूजच्या आपली माणसं या चर्चासत्रावर आधारित असणाऱ्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये मी भास्कर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणूक 2026-27ची बिगुल वाजलेली आहेत आणि या रणधुमाळीमध्ये बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यापैकीच एक इच्छुक उमेदवार म्हणजेच आजच्या आपल्या मुलाखतीच्या कार्यक्रमामध्ये आहेत सौ सोनाली आनंदराव पाटील आणि त्यांचे मिस्टर श्री आनंदराव नानासू पाटील. तर यांची आज आपण दिलखुलास मुलाखत या ठिकाणी घेणार आहोत. तुम्हा दोघांचंही आमच्या एल्गार न्यूजच्या वतीनं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. मला सांगा, तुम्ही जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीचे इच्छुक उमेदवार आहात, तर यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मी त्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो. ठीक आहे. मला सांगा, तुमचं शिक्षण कुठंपर्यंत झालं? माझं शिक्षण MA पर्यंत झाले. MA फर्स्ट पर्यंत झाले माझं शिक्षण. अच्छा, MA फर्स्ट. तिथून पुढे आणखीन काय वेगळं शिकलात? नाही, शिवण क्लास वगैरे मी सगळं असेल. फॅशन डिझायनर पर्यंत माझं शिक्षण झालं. शिवण क्लास आणि फॅशन डिझायनर असं दोन्ही तुम्ही शिवण क्लासमध्येच फॅशन डिझायनर. अच्छा, दोन्ही तेच. ठीक आहे. सर, तुमचं शिक्षण? माझं BA ग्रॅज्युएशन पूर्ण आहे. BA ग्रॅज्युएशन कम्प्लीट आहे. ठीक आहे. मला सांगा, ते राजकारणाकडं वळावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? म्हणजे मला सांगा, असं मला विचारायचं आहे की शाळेमध्ये, हायस्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये आल्यानंतर जसं की शाळेमध्ये आपण सेक्रेटरी असतो नाही का, कॉलेजमध्ये UR वगैरे असतात, असं काही राजकारणाचा तुमचा कल त्यावेळी होता का, की लग्नानंतर जस्टच तुम्ही राजकारणाकडे वळायचा निर्णय घेता? म्हणजेच काय, राजकारणाकडे वळावं असं तुम्हाला का आणि कधी वाटलं? राजकारणाकडे वळावं असं मला शाळेत असतानाही वाटायचं. कारण बऱ्याच अडचणी मी त्यावेळी अनुभवल्या. अनेक अडचणींना तोंड देणं, मला असं वाटायचं की राजकारणात गेल्यानंतर बरेच प्रश्न सोडवता येतात, कारण जे राजकारणाशी निगडीत असतात. कारण ते राजकारण केल्यानंतरच किंवा सत्ता असल्यानंतरच ते प्रश्न सोडवता येतात असं मला त्यावेळी वाटायचं. तुमचं शिक्षण? माझं ग्रॅज्युएशन पूर्ण अच्छा, आहे. ग्रॅज्युएशन पूर्ण झाले. तुम्ही मगाशीच म्हणलात की तुम्ही माजी ग्रामपंचायत सदस्य 2010 ते 2020 ही कारकीर्द तुम्ही गाजवलेली आहेच. त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्य स्वीकृत तुम्ही आहातच. शिवाय 2015 ते 2022 आरोग्य विकास सोसायटी तुमच्या अधिकारामध्ये होतीच, हे तुम्ही सांगितलेलं आहातच. मला असं सांगा सर, राजकीय कारकिर्दीमध्ये यावं असं तुम्हाला कधी वाटलं, किंवा राजकीय क्षेत्रामध्ये करिअर करावं किंवा या क्षेत्राकडे वळावं हे तुम्हाला कधी वाटलं? कसं झालं की आमच्या भागामध्ये 1995 पासून, म्हणजे आम्ही त्यावेळी 10 वर्षाचे होतो, आणि अजितराव घोरपडे सरकार ह्या दुष्काळी पट्ट्याचं नेतृत्व करणारं व्यक्तिमत्व पुढे आलं होतं. आमचे चुलते त्यांचे कार्यकर्ते होते आणि ते आजपर्यंत आमची दुसरी पिढी हे सरकारांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही काम करतो. एखाद्या माणसाचं ध्येय धोरण काय असतं राजकारणामध्ये? शेतीला पाणी देणं किंवा प्रत्येकाची वेगवेगळी टार्गेट असतात की मी काय करू शकतो. तसं अजितराव घोरपडे सरकार ह्या माणसानं ज्यावेळी राजकारणामध्ये प्रवेश केला त्यावेळी आम्ही 10 वर्ष, त्या माणसाचं ध्येय धोरण एकच होतं की ह्या दुष्काळी पट्ट्याला पाणी दिलं पाहिजे. त्या माणसानं आपली 15 वर्षाची कारकीर्द ही फक्त पाण्यासाठी, शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांचं पिकाचं नियोजन करण्यासाठी, याशिवाय दुसरा भाषणाचा त्यांचा ओघ नव्हता. बरोबर. हे ज्यावेळी आमच्या लक्षात आलं की 2005च्या अगोदर अक्षरशः चिमणी प्यायला पाणी नसायची, ती परिस्थिती पूर्णपणे बदलून फक्त ह्या सरकारने बदलली. त्यामुळं अशा माणसाचं नेतृत्व करायला आम्हाला लाज वाटत नाही आणि त्यांच्याशी एकनिष्ठ राहून आज पण आम्ही त्यांना नेता का म्हटलं, त्याचं मूळचं कारण हे की एखाद्या ध्येय दोन काय असतं की रस्ता केला, अमुक केलं, तमुक केलं, पण याच्यानं शेतकऱ्याचा कणा उभारायचं काम होऊ शकत नाही. रस्ता झाला तर रस्त्यावरती गाडी फिरायची झाली तर ती गाडी यायची झाली तर तो आर्थिक सक्षम असणं गरजेचं आहे. एखाद्या इलेक्शनला काही पैसे दिले किंवा काही लाच दिली तर ती किती टिकते? तो शेतकरी किंवा ती जनता ही लाचार होते. पण सरकारने प्रत्येक गावातलं, दोन्ही तालुक्यातले, मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातलं प्रत्येक शेतकरी, प्रत्येक कुटुंब हे आर्थिक सक्षम केलं फक्त पाण्यामुळे. आणि त्यांची आर्थिक आज कुणाकडे 2005 पर्यंत सायकली नव्हत्या,
पण आज मिरज तालुक्यामध्ये कवठेमहांकाळ तालुक्यामध्ये प्रत्येक घरटी 2-2 गाड्या आहेत. प्रत्येक घरटी 2-2 गाड्या आहेत आणि 4 घराच्या पाठीमागं एखादी दुसरी 4 चाकी आहे. हे कशाच प्रतीक आहे? तर फक्त ह्या माणसामुळे हे झालं. त्यामुळं अशी माणसांचं आमच्या पुढं आयकॉन होते, हे आयकॉन होते, तरुणांचे नेते होते. त्यामुळे आम्ही सुद्धा ह्यांचे प्रेमी झालो आणि ह्या माणसाकडे बघून आम्ही राजकारणात समाजकारणात आलो. सरकारने राजकारण कधीही केलं नाही. सगळ्या समाजाला, सगळ्या घटकाला घेऊन जायचं काम त्या माणसाने केलं. बरोबर सर. म्हणून आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो, आम्ही नेता मानतो आणि त्या माणसाकडे बघूनच राजकारणात आलो. इथून पुढचं सुद्धा 2012ची अशी घटना झाली. म्हणजेच राजकारणाकडे येण्याचं प्रेरणास्त्रोत घोरपडे सरकारच आहे असं म्हणतात त्या अवघड ठरलं नाही. ठीक आहे, अतिशय चांगली गोष्ट आहे. आता तुम्ही म्हटलात तुमच्या पत्नीला या ठिकाणी तुम्ही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं करण्यासाठी इच्छुक आहातच. आता तसं बघायला गेलं तर स्त्री कुठल्याही क्षेत्रामध्ये खरं तर आजकाल कमी नाहीच आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून तुम्ही मगाशी म्हणालात की फॅशन डिझायनिंग आणि शिलाई असं तुम्ही काहीतरी शिकलेला आहात, कोर्स केलेला आहे. तर गृहिणी आणि फॅशन डिझायनिंग याच्या व्यतिरिक्त आणखी काय जॉब, नोकरी किंवा व्यवसाय तुम्ही घर बसल्या असं काय करताय का? हो, काय करताय? रयतमध्ये मी संचालक म्हणून काम करते. तसेच मी तिथं महिलांच्या बरोबर जे काम असेल ते मी केले. म्हणजे महिलांना घेऊन मला काम करण्याची इच्छा आहे. मी ते रयत म्हणजे कशाची कंपनी आहे? शेतकऱ्यांची उत्पादक कंपनी आहे. अच्छा. कच्च्या मालावरती प्रक्रिया करते. अच्छा, ठीक आहे. म्हणजे हा पण एक जॉब म्हणून किंवा आपण व्यवसाय असं म्हणून तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करता. म्हणजे तुम्ही दोघंही एकाच कंपनीमध्ये काम करता. अतिशय उत्तम. मला सांगा त्या तुमच्या कामाचं स्वरूप कसं असतं? कामाचं स्वरूप म्हणजे आता जे कंपनी आपण उभा करतोय आता ती पूर्णतः आली. ती सुरू झाल्यानंतर ना काही कर्मचारी असतील तिथे काम करणाऱ्यांची महिलांची संख्या मोठी असणार आहे. तर महिलांची संख्या मोठी असल्यामुळे त्यांना सोबत घेऊन त्यांचं मॅनेजमेंट असू दे, त्यांना काय काम करायला लावणं किंवा प्रशिक्षण देणं हे या करतील. आणि बाकीचं जे फील्डवरचे जे आहे शेतकऱ्यांना बियाणं देणं किंवा शेतकऱ्यांशी संपर्क करणं, मार्केटिंग करणं, याचं सगळं मॅनेजमेंट आम्ही आणि आमचे सहकारी ह्या माध्यमातून करू. तुमचं काम असं या पद्धतीचंच आहे. ठीक आहे. मला सांगा, आता तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी उभं राहणार आहातच. तर आता मला सांगा, समजा तुम्ही निवडून आल्यानंतर तुम्हाला अपेक्षित यश तुम्हाला मिळेलच. निवडून आल्यानंतर तुम्हाला चांगली कामं तुम्ही करालच, याबद्दल काही शंका नाही. तुमचं तेवढं शिक्षण झालेलं आहे, तुम्ही तितक्या संस्कारक्षम किंवा खडतर प्रवासातून तुम्ही शिक्षण घेतलेलं आहेच, त्यामुळे ते दिसतेच आहे. मला सांगा, राजकारणानंतर निवडून आल्यानंतर जर काही तुम्हाला अडचणी आल्या, म्हणजे आता फक्त निवडून आलं की झालं असं कधी होत नाही ना. शक्यतो मिटिंगला जावं लागेल, सभेला जावं लागेल, ठीक आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर संसार, आता तुम्हाला एक छोटा मुलगा आहे असं तुम्ही मानलात, घर संसार, प्रपंच आणि राजकारण ह्या सगळ्या गोष्टीचा ताळमेळ तुम्ही कसा करणार? त्यामुळे काय अडचण आला तर काय करणार? तशी अडचण येण्याचं शक्यता नाहीच, कारण मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. माझ्या घरी सासू, सासरे, दीर, जाऊ अशी माझी मोठी फॅमिली आहे. त्यामुळं मी बाहेर जाण्यास मला कोणताही अडथळा येणार नाही. अच्छा, म्हणजे सगळे सहकार्य तुम्हाला सगळे सहकार्य करतील. अच्छा. त्यामुळे घर पाठीमागं मी बिनधास्त सोडून जाऊ शकते. अच्छा, तुम्हाला काय वाटते, तुमच्या पत्नीने राजकारणामध्ये काय करावं? नाही, त्यांनी आता जिल्हा परिषदचं जी उमेदवारी मिळते जनतेच्या आणि नेत्यांच्या सर्वांच्या सहकार्याला निकाल चांगला लागायला शंका वाटत नाही. त्याच्यानंतर जे काम आहे ते खऱ्या अर्थानं सुरुवात होते की महिला सबलीकरण असं किंवा महिलांना सोबत घेऊन अनेक योजना आहेत की ज्या महिलांचे पण बॉटम लेवल पण तळागाळात गेलेले नाही. त्या बचत गटाच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम घेऊन, म्हणजे इलेक्शन आल्यानंतर कार्यक्रम घेण्यापेक्षा निवडणुकीनंतर आपण जे कार्यक्रम राबवायचे, आमचे धोरण तसं आमच्या डोक्यात आहे की निवडणुकीनंतर बचत गटाच्या माध्यमातून असू दे किंवा वेगवेगळ्या माध्यमातून जेणेकरून महिलांना एकत्रित करणं, शासनाच्या प्रशासनाच्या ज्या काही स्कीम असतील, योजना असतील त्या कशा राबवायला पाहिजेत, काय करायला पाहिजे, हे महिलांसाठी झालं. युवकांसाठी पण वेगवेगळ्या आर्थिक विकास महामंडळ आहेत की जे उद्योजक उभा करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ते युवकांचे पण आणि त्यांचं मार्गदर्शन मेळावा घेणे, त्यांना मदत करणे, सरकार असतील, इद्रिसभाई नायकवडे असतील, खासदार विजयदादा असतील, यांच्या माध्यमातून ते आपण पूर्ण करू शकतो. बरोबर. आता तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये
प्रबळपणे उभा असताना सुद्धा राजकीय बऱ्यापैकी कारकीर्द तुमची पण आहेच, तरी तुम्ही तुमच्या पत्नीला सुद्धा या ठिकाणी निवडणुकीला उभं राहण्यासाठी प्रेरित केलेलं आहे. म्हणजे एकंदरीत तुमचं टोनिक छान आहे असं दिसतं, नाही का? मला सांगा, आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये तुमच्या लग्नाला साधारणतः मगाशी म्हणालात की तुम्ही 13 वर्ष हो झाली, ठीक आहे, किंवा त्याच्या अगोदर तुमचा शिक्षणाचा असेल, संघर्षाचा काळ असा तुम्हाला कुठला वाटला, म्हणजे की बाबा हे काम करतोय, खूप घासतोय पण ते पूर्ण होत नाहीये, किंवा एखाद्या पोस्टवरती असू दे, एखाद्या पदावरती असू दे, ही गोष्ट हस्तगत करण्यासाठी मला फार कष्ट घ्यावे लागले, असा कुठला प्रसंग तुमच्या आयुष्यात झाला का? तसे संघर्षाचे प्रसंग खूप आले, म्हणजे संघर्ष अजून संपलाय, असं आयुष्यभर संघर्ष हा संपतच नाही. आणि संपतच नाही. आणि हा 10वी नंतर भरती व्हायला पाहिजे, म्हणजे वडील होते आर्मीमध्ये, त्यामुळे माझी पण इच्छा होती आणि तो आर्मीचा ड्रेस हे माझं एक स्वप्न होतं. पण तो खूप प्रयत्न केला, त्यासाठी संघर्ष केला. आणि संघर्ष म्हणजे काय तर ट्राय खूप केला, पण वेगवेगळ्या कारणामुळे मला बाहेर राहावं लागलं आणि काढले गेले. मग त्याच्यानंतर मी पोलीस भरती पण ट्राय केली होती, पण सर्व्हिसमध्ये मला यश आलं नाही. पण राजकारणामध्ये म्हणतात ना की 2010ला उभा केला मी ग्रामपंचायतला निवडून आलो लोकांच्या सहकार्याने, भाऊ सगळ्यांच्या आशीर्वाद. 2012ला परत मला जिल्हा परिषदची संधी मिळाली वयाच्या अवघ्या 27 वर्ष. बरं. ही खूप मोठी माझी राजकारणातली सगळ्यात मोठी ऑपॉर्च्युनिटी होती, जी गावातल्या आपल्या पंचकृषीतल्या सगळ्यांनी विश्वास जो जनतेने दाखवला आणि नेते मंडळीने माझ्यासारख्या तरुण पोरी केला. म्हणजे अवघं 27 वयामध्ये मला जिल्हा परिषदचं राष्ट्रवादीकडं सन्माननीय माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब आणि अजितरावजी घोरपडे सरकार ह्या दोघांच्यामुळं मला ती संधी मिळाली. पण त्यावेळी सुद्धा संघर्ष माझा थांबला नाही, मला तिकीट मिळालं. पण जयंत पाटील साहेबांच्या माध्यमातून बिनविरोध एक काही नेते मंडळींनी योजना आखली गेली आणि राष्ट्रवादीची पहिली सीट बिनविरोध होते. या अनुषंगानं साहेबांनी आणि सरकारने मला सांगितले की बाबा असं असं होते आणि आपल्याला माघारी घ्यायला लागेल. मी कुठलीही अट न लागता, कुठलाही विचार न करता त्यांच्या शब्दाला सांगितलं की एकदा सोडून तुम्ही मला 10 वेळा सांगा, मला पदापेक्षा तुमचा शब्द महत्त्वाचा होता. मी त्यांना कुठली अट ना नेत्यांना पेचात न पाडता त्यावेळी माघारी घेतली. तिथनं संघर्षाची सुरुवात झाली. पण नेते मंडळीने मला 4 ते 5 महिने जिल्हा परिषद सुकृत सदस्य म्हणून घेतलं आणि जिल्हा परिषद सभागृहाचा आणि प्रशासनाचा वरच्या जिल्हा लेवलचा जोडून अभ्यास करता आला. ते करत असताना माझे मार्गदर्शक कैलासवासी अशोकराव विभूते यांचं खूप मोठं मार्गदर्शन मला मिळालं. त्यामुळे मी सर्वसामान्य माणसाला न्याय देऊ शिकलो आणि स्वच्छ प्रतिमा 2010 पासून त्या 2026 पर्यंत आता मी जिथे जिथं भेटायला जातो तर सगळ्यात मोठी पोचपावती आणि सगळ्यात मोठी संपत्ती ती. या मुलाखतीच्या माध्यमातून आपल्या या सर्व मतदार बंधू भगिनींना तुम्हाला काय मेसेज द्यावाच वाटतं? मला इतकं सांगायचं की माझ्याकडे अनुभवाचं मार्गदर्शन आहे आणि त्यात मी माझ्या नव्या विचारांची ताकद आहे माझ्याकडे. आणि मला एक सुदैवानं माझ्याकडे एक संधी आली ती आणि ती लोकांनी मला द्यावी आणि त्या संधीचं मी सोनं नक्की करेन. आणि मला जर एक चांगलं पद मिळालं तर त्या माध्यमातून मी लोकांची नक्की सेवा करेन, त्यात कुठलाही धोका होणार. तुमचे विचार अतिशय उत्तम आहेत, तुमचा प्रयत्नही चांगला आहे, तुमचे विचारसुद्धा उच्च आहेत आणि तुम्हाला या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये नक्कीच संधी मिळेल अशी आपण आशा व्यक्त करू आणि तुम्हाला घवघवीस यश या ठिकाणी परमेश्वर देईल. आई जगदंबा तुम्हाला घवघवी त्याच्यातून यश देईल अशी अपेक्षा करू आणि तुमचा अनमोल वेळ तुम्ही आम्हाला देऊन या ठिकाणी मुलाखतीसाठी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल माझ्याकडून आणि एल्गार न्यूजच्या वतीनं मी तुमचा खूप खूप आभार आहे. धन्यवाद. आभार आहे.